रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 30वा भाग. आपण कालपासून लोकसहभागावर चर्चा करतोय. लोकसहभाग म्हणजे काय हो खरं म्हटलं तर, की सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आणि आपलं समजून काम करणं म्हणजे लोकसहभाग. आता आजचा माझा विषय असा आहे की आपल्या गाव जीवनामध्ये आपण पूर्वापार चालत आलेल्या ज्या चालीरीती पाळत आलेलो आहोत किंवा काही प्रथा आपल्याकडे आहेत, त्या या लोकसहभागाचंच उदाहरण नाही आहेत का हो? आपण त्या दृष्टीनं त्या प्रथांकडे बघत नाही म्हणून. साधं उदाहरण घ्या, खेडेगावातली एखादी लग्नपत्रिका पाहिली आहे का? त्यात निमंत्रकांमध्ये किती नावं असतात हो? अख्ख्या भावकीचं नाव असतं. त्याहून पुढे जाऊन गावातलं तरुण मंडळ याचं नाव व्यवस्थापक म्हणून दिलं जातं. आता जिथे अशा पद्धतीनं लग्नामध्ये सगळ्यांचा सहभाग घेतला जातो, भावकीचा घेतला जातो, गावातल्या तरुण मंडळाचा घेतला जातो, आपल्या गावातला जर कोणी मोठ्या पदावर असेल तर त्याला सन्मानानं त्या पत्रिकेत स्थान दिलं जातं, अशा मंडळींना लोकसहभाग शिकवण्याची काय गरज आहे खरं? त्यांच्यामध्ये त्या लोकसहभागाच्या वृत्ती आधीपासूनच आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का? निमंत्रण देताना सुद्धा लग्नाचं निमंत्रण हे चुलबंद दिलं जातं. आपले संस्कार असे आहेत की आपल्याकडे ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई म्हणतात तसं मरणाघरी आणि तोरणाघरी गेल्याशिवाय राहायचं नाही. कितीही आपल्यामध्ये आपापसात मतभेद असोत, काही भांडणं झालेली असोत, तरी सुद्धा मरणाघरी आणि तोरणाघरी गेल्याशिवाय राहू नये, हे आपण शिकत आलेलो आहोत आणि त्याप्रमाणे वागत आलेलो आहोत. अशा आपल्याला लोकसहभागाचं काही वावडं आहे का? शेतीतली उदाहरणं घ्या. आपल्याकडे परंपरेनं एक चाल आहे, इर्जिक घालणं. हे लोकसहभागाचं किती उत्तम उदाहरण आहे. कुठलीही अपेक्षा नाही, आज मी तुला मदत करणार, उद्या तू मला मदत करायचीस, हीच वृत्ती त्यातनं येत नाही का? भातशेतीचं उदाहरण जर घेतलं तर वरचं खाचर भरलं की पाणी आपोआप खालच्या खाचरात जातं, ते भरलं की त्याच्या खालच्या खाचरात जातं. अशी निसर्गाची सुद्धा रचना आहे आणि गावांनी ती रचना सहभागाच्या माध्यमातून आपल्या फायद्याकरता वापरलेली आहे. उद्या मधला एखादा म्हटला मला ते पाणीच नको, माझं त्याच्याशी भांडण झालेलं आहे, तर काय होईल? वरच्याचं भात कुजेल आणि ह्याचं भात जळेल. त्यामुळे आपल्याकडच्या ह्या ज्या चालीरीती आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर ह्या किती त्यातनं सहभाग दिसत असतो, मॅनिफेस्ट होत असतो, असं ज्याला इंग्रजीत म्हणतात, हे आपल्या लक्षात येईल. धार्मिक उदाहरणं काही घेऊयात. एखाद्या गावाने जर एखाद्या मंदिराचं बांधकाम काढलं, गावाची जत्रा दरवर्षी भरते. कधी असं तुम्ही ऐकलंय का हो की अमुक एक गावाची जत्रा फेल गेली? बरं, जत्रेमध्ये काय असतं? आपण असं म्हणतो की गावाची जत्रा कारभारी 17 कारभारी असतात, परंतु ते एकत्र येतात, जत्रेचं नियोजन केलं जातं, जत्रेकरता लागणारी पट्टी व्यवस्थित गोळा होते, जत्रेचे कार्यक्रम पार पडतात. आज गावांमध्ये गावांच्या भोवताली हॉटेलची रेलचेल झालेली आहे, परंतु एक 15-20 वर्षांपूर्वी गाव भागात हॉटेल नव्हती. पण माझं अगदी चॅलेंज आहे की गावात जत्रेकरता आलेला कुठलाही पाहुणा कधी उपाशी गेलेला आहे का? परस्पर त्याची कोणत्या तरी घरी व्यवस्था लावली जायची, त्याचं जेवण खाण व्हायचं आणि जत्रा पार पाडून मग तो निघून जायचा. गावांनी मंदिर बांधायचं ठरवलं तर कधी पैशाच्या अभावी असं मंदिर बंद पडलेलं आहे का? तिथे श्रमदानाकरता लोक आलेली आहेत की नाहीत? गावाची जत्रा असो, गावाचं मंदिर असो, गावातला सप्ताह असो, हे कधी अपयशी झाले नाहीयेत. संपूर्ण गावानं ते आपले कार्यक्रम असं मानून ते केलेले आहेत. त्या कार्यक्रमात फक्त गावाचीच प्रतिष्ठा आहे असं नाही, गावाची शान आहे असं नाही, तर गावात राहणाऱ्या प्रत्येकाला आपली स्वतःची शान त्यात आहे, आपल्या स्वतःची प्रतिष्ठा त्यात आहे आणि ते यशस्वी होणं ही माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही प्रत्येकाची भावना असते की नाही हो? लोकसहभागाचं हेच तर मूलतत्व आहे. आपल्याकडे काही आध्यात्मिक गुरु होऊन गेले, पाचलेगावकर महाराजांसारखे असतील किंवा आपले आठवले असतील स्वाध्याय परिवाराचे, त्यांनी श्रमयज्ञांचं आयोजन केलेलं होतं बघा, आपल्याला आठवत असेल. त्यांचं एक सूत्र असायचं, मुखाने नाम हाताने काम. गाव विकासाची कामं सगळ्यांनी एकत्र येऊन जणू ते देवाचं काम आहे असं समजून मुखानं देवाचा जप करायचा आणि हातानं गाव विकासाचं काम करायचं.
अशा एका परंपरेतनं जी गावं आलेली आहेत, ज्या गावांनी अशा परंपरा पाहिलेल्या आहेत, त्यांना लोकसहभाग ही संकल्पना नव्यानं शिकवण्याची काही गरज आहे का? किती कामं गावांनी एकट्याने पार पाडलेली आहेत. गाव करी ते राव न करी असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या गावाच्या गाव जीवनामध्ये सहभागाचं तत्व मूलतः पहिल्यापासूनच होतं, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगून द्यायचं आहे. कारण अशा दृष्टीनं आपण आपल्या चालीरीतींकडे पाहिलेलं नाही आहे. या जुन्नरच्याच एका गावाचं मी उदाहरण मागे घेतलेलं होतं की त्यांच्याकडे दर शनिवारी मारुतीला पाण्याची घागर व्हायची अशी एक प्रथा होती आणि महिला मंडळी डोक्यावरती घागर घेऊन पाणी व्हायच्या मारुतीला. त्यांनी काय केलं, मारुतीच्या मंदिराशेजारी वृक्षारोपण केलं आणि थोडं पाणी मारुतीच्या पायावर आणि बाकी सगळी घागर ही त्या एखाद्या झाडाला व्हायची. अशा पद्धतीनं त्यांनी ही जी जुनी चालरीत होती आणि नवीन विकास काम होतं यांची योग्य ती सांगड घातली. आणि तिथे झाडांमध्ये मर नाहीये फारशी, तिथे ती झाडं चांगली वाढलेली आहेत. तर अशा पद्धतीनं जिथे आपल्या संस्कारांमध्येच सहभाग आहे, तो सहभाग मग शासकीय प्रकल्पांमध्ये कुठे जातो, हा मला पडलेला प्रश्न आहे. अनेक गावं जी सहभागाने मोठमोठी कामं पार पाडतात, ती शासकीय कामांच्या बाबतीत सहभाग मिळवण्यात का अपयशी होतात, हा मला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नावरती आपण याच्या पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. आपली सहभागाची परंपरा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा. धन्यवाद.